जर तुमच्याकडे कोणत्याही कलरची बेसिक प्लेन साडी असेल आणि ती प्लेन साडी नेहमी त्याच प्रकारच्या ब्रोकेड ब्लाउज वर घालून किंवा साडीसोबत ज्या टाईपचा ब्लाउज आला होता त्याच्यासोबत घालून जर तुम्हाला बोर झाला असेल, त्या साडीला छान अशी काहीतरी नवीन लुक ट्राय करायचे असतील, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. प्लेन साडी आपल्या सगळ्यांकडे असतेच. प्लेन साडीची सध्या फॅशन पण आहे आणि एक तरी प्लेन साडी असावी, छान असे जे यशराज फिल्म्सच्या याच्यामध्ये वगैरे असतं अशी मस्त प्लेन साडी, त्याच्यावर सुंदर ब्लाऊज, त्याच्यावर येणारे छान छान फोटो, असं काहीतरी डोक्यात ठेवून म्हणा किंवा आवड म्हणा किंवा सध्याची फॅशन म्हणा, आपण एखादी का होईना प्लेन साडी घेतो आणि मग प्लेन साडी सोबत बऱ्याचदा ब्रोकेडचा वगैरे असा एखादा ब्लाऊज येतोच आणि मग प्लेन साडी नेहमी त्या एकाच ब्लाऊज सोबत घालून बरेचदा आपल्याला बोर होतं, अरे इतर आता बोर दिसायली किंवा याच्यावर तर फोटो तर छानच येत नाहीयेत किंवा काय आता ह्या प्लेन साडीचं करायचं काय असं होतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एकच ती प्लेन साडी आपण वेगवेगळ्या प्रकारे ट्राय करू शकतो, वेगवेगळ्या ब्लाऊज वर घालून किंवा छान त्याचं ऑफिशियल पाहिजे तर ऑफिशियल किंवा छान असा पार्टी वेअर किंवा आता एकच प्लेन साडी सोबत मस्त असा ट्रॅडिशनल लुक पण करू शकतो. कसे लुक ट्राय करायचे, पटकन सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहे ही जी मी आता घातली आहे ही रामा ग्रीन म्हणा किंवा पिकॉक ग्रीन म्हणा, ही प्लेन साडी मी ट्राय करून दाखवणार आहे. त्याच्यासोबत आपण करू शकतो फॉर्मल लुक, ऑफिशियल असा छान ऑफिसला जाण्यासाठीचा किंवा एखाद्या फॉर्मल इव्हेंटला जाण्यासाठीचा. त्यासोबतच तीच सेम प्लेन साडी वापरून आपण ट्राय करू शकतो एखादा पार्टी वेअर लुक किंवा थोडासा हटके, थोडासा छान असा सेक्सी दिसण्यासारखा किंवा थोडा पार्टी वेअर लुक. आणि तीच सेम प्लेन साडी वापरून आपण ट्राय करणार आहे ट्रॅडिशनल लुक. हे लुक कसे ट्राय करायचे? सो फर्स्ट ही प्लेन साडी मी ट्राय केली आहे छान अशा ऑफिशियल दिसण्यासारख्या ब्लाऊज वर. सिंपल व्हाईट कलरचा ब्लाऊज याच्यावर मी मॅच केला. ही जी प्लेन साडी आहे याच्यावर ब्लॅक, व्हाईट, त्यासोबत पर्पल, राणी कलर असे खूप सारे कलर तुम्ही ट्राय करू शकता. येलो पण याच्यावर खूप सुंदर दिसतो, बॉटल ग्रीन याच्यावर छान दिसतो. यापैकी कोणता जरी तुमच्याकडे ब्लाऊज असेल थोडासा ऑफिशियल दिसणारा, कॉलरचा असेल समजा किंवा जरा गळा वगैरे असा पॅक असणारा किंवा फार जास्त ओपन नाहीये, फार जास्त असं स्किन दिसण्यासारखी नाहीये असा एखादा, कारण ऑफिस कल्चरला किंवा असे जर फॉर्मल काही इव्हेंट असतील तर खूप जास्त आपण असं ओपन दिसणारं किंवा खूप जास्त स्किन दिसतीये किंवा खूपच जास्त काहीतरी ट्रेंडी दिसते असं काही घालत नाही. अशा वेळी आपल्याला पाहिजे असतं थोडंसं छान असं सोफिस्टिकेटेड दिसलं पाहिजे साडीचा आणि आपला लुक पण छान दिसला पाहिजे. फॉर्मल तर दिसलं पाहिजे पण त्यासोबतच अगदी काहीतरी गबाळ नाही दिसलं पाहिजे. सो सेम प्लेन साडी मी मॅच केली व्हाईट कलरच्या चिकनच्या ब्लाऊज सोबत, अतिशय छान दिसते. त्याच्यावरती अगदी साधे सिंपल स्टड घातले, सोबतच अगदी गळा रिकामा दिसू नये म्हणून त्याच्यावर मॅच होईल अशी ग्रे कलरची सिंपल मोत्याची माळ घातली. आणि बघा साध्या प्लेन साडीला किती छान लुक आलाय. या साडीवर अजिबात कुठेच काहीच डिझाईन नाहीये, लेस नाहीये, बॉर्डर नाहीये, काही नाहीये. अगदी बेसिक प्लेन साडी आहे पण त्याला जर तुम्ही थोडंसं छान प्रकारे कॅरी केलं ना तर ती तुम्हाला खूप सुंदर सुंदर लुक ट्राय करून देऊ शकते. सो मस्त असा ऑफिशियल लुक आपला तयार झाला. लुक कसा वाटला? प्लेन साडीसाठी ना किंवा अशा कोणत्याही साड्यांसाठी एक गोष्ट लक्षात घ्यायची, साडी जर लिनन मधली, खादी मधली, कॉटन मधली असेल तर त्यांच्यावर ब्लाऊज पण तशा कापडामधले येणारे शक्यतो घालायचे. साडी जर सिल्क मधली, नेट मधली असेल, ऑर्गेन्झा वगैरे असेल तर ब्लाऊज मॅच करताना पण त्याच्यावर तशा कापड मधले येणारे, सिल्क मधले असतील, ऑर्गेन्झा मध्ये असतील असे ब्लाऊज मॅच करायचे. आता ही साडी कॉटन सिल्क मध्ये येते थोडीशी, त्याच्यामुळे मी याच्यावर जास्त करून असे कॉटन मधले वगैरे ब्लाऊज घालत नाही. याच्यावर थोडेसे सिल्क मधले किंवा थोडेसे वेगळ्या मटेरियलचे किंवा चिकनचे वगैरे ब्लाऊज घालते, ते छान मॅच होतात. साडी जर कॉटनची असेल ब्लाऊज नेटचा घातला तरी ते मॅचिंग छान होणार नाही. आणि त्यासोबतच साडी जर छान अशी तुमची नेटची, सिल्कची, ऑर्गेन्झा वगैरे असेल आणि अगदी साधा कॉटनचा ब्लाऊज तुम्ही त्याच्यावर मॅच केला, भले तो किती छान वेगळ्या प्रिंटचा वगैरे जरी असला तरी तो थोडासा मिसमॅच झाल्यासारखा दिसतो. सो सेम साडी वापरून आपण इथे ट्राय करतोय आपला सेकंड लुक. तो मी केला थोडासा पार्टी वेअर दिसणारा किंवा थोडासा जर फॅन्सी काही पाहिजे असेल असं इव्हिनिंग पार्टीला, किटी पार्टीला वगैरे जर हवा असेल तर त्यावेळी ट्राय करण्यासाठी सेम साडी मी मॅच केली ब्लॅक कलरच्या चिकनच्या ब्लाऊज सोबत. थोडासा त्याचा असा मोठा डीप व्ही नेक आहे बॅक साइडनी, पुढून पण थोडासा मोठा गळा आहे, शॉर्ट स्लीव्ज आहेत. त्याच्यावर ही साडी अगदी छान मॅच होते. ब्लॅक कलर खूप छान दिसतो या साडीवर. त्याच्यावरती मी मॅच केले मग थोडेसे
ब्रॉड असे मोठे इयरिंग्स, ते स्टेटमेंट इयरिंग टाइप मध्ये. तुम्ही जर इयरिंगचा आत्ताचा जर व्हिडिओ पाहिला नसेल, ऑक्साइड इयरिंग कशा मॅच करायच्या, त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, तो पण तुम्ही चेक करू शकता. सोबतच जर या प्रकारचे ब्लाउज किंवा हे ब्लाउजचे पॅटर्न कोणते आहेत, ते कसे मॅच करायचे याच्यासाठीचा पण एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही चेक करू शकता, तो पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. सो सेकंड लुक मी तयार केला या टाइपचा ब्लाउज वापरून. सेम साडी मॅच केली अशा चिकनच्या थोड्याशा वेगळ्या ट्रेंडी दिसणाऱ्या अशा डीप नेकच्या ब्लाउज सोबत. त्यावरती आणखीन त्याला थोडासा स्टायलिश लुक देण्यासाठी मी त्याच्यावर ट्राय केला इथे वेस्ट बँड किंवा कंबरपट्टा म्हणा, कंबरपट्टा ट्राय केलाय. त्याच्यावरती मग फार जास्त मला काही गळ्यात कानात वगैरे असं घालायचं नव्हतं, त्याच्यामुळे फक्त मोठी इयरिंग मॅच केले. आणि केस मग थोडासा माझा तो ब्लाउजचा नेक वगैरे दिसला पाहिजे, त्याची स्टाईल दिसली पाहिजे म्हणून थोडेसे विस्कटल्यासारखे दिसणारे किंवा त्याला आपण मेसी हेअर म्हणतो तसे केले. फक्त वरती क्लच लावून अडकवून टाकले, बाकी काही त्याचे केलेले नाही. आणि आपला मस्त असा ट्रेंडी पार्टी वेअर असा सेकंड लुक तयार आहे. तुम्हाला हा लुक कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि असं काहीतरी वेगळं ट्राय केलं ना की साडी पण उठावदार दिसते आणि आपल्या स्वतःला पण नेहमीचा तोच लुक असा बोर होत नाही, किंवा तो ब्लाउज पण वापरला जातो, साडी पण वापरली जाते आणि छान एखाद्याचे फोटो सेशन साठी वगैरे मस्त लुक पण मिळतात. आणि आपण इथे सेम साडी वापरून थर्ड लुक तयार करणार आहे, तो म्हणजे मस्त असा ट्रॅडिशनल पूजा अर्चा असेल किंवा काहीतरी असं एखाद्या फंक्शनला जायचं असेल किंवा साध्या प्लेन साडीला जर अगदी उठावदार बनवायचं असेल तर तुम्ही त्याला देऊ शकता मस्त असा ट्रॅडिशनल लुक. इथे मी सेम साडी मॅच केली मस्त अशा डार्क पर्पल कलरच्या ब्लाउज सोबत, जो मी आता अंगात घातलेला आहे. त्याच्यावरती मग मॅच केली थोडीशी हेवी ज्वेलरी, गळ्यात वगैरे घातलंय, मोठं असं मंगळसूत्र घातलं, मोठी मोठी झुमकी घातले. थोडंसं ते गळ्यातलं वगैरे उठावदार दिसण्यासाठी केसांचा केला बंद, त्याला मस्त असा गजरा वगैरे, तुम्ही गजरा घालू शकता किंवा वेगवेगळे हेअर ऍक्सेसरीज मिळतात तसं काही ट्राय करू शकता. सोबतच त्याच्यावरती थोडासा हेवी मेकअप केला आणि आपली मस्त अगदी साधी सिंपल प्लेन साडी पण किती उठावदार दिसायला लागली बघा. साडी थोडीशी सिंपल होती तर मग आपण बाकीचं जर उठावदार केलं ना तर तो साडीचा रंग किंवा ती साडी पण थोडीशी उठून दिसायला लागते. आणि अगदी ती खूपच सिंपल काहीतरी घातलंय, फारच साधं काहीतरी दिसते असं वाटत नाही, तर उलट ती काहीतरी एक स्टायलिश किंवा एक छान असा वेगळा लुक, हटके लुक देऊन जाते आपल्याला. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली साधी सिंपल प्लेन साडी असेल तर त्याच्यापासून आपण मस्त असे 3 वेगवेगळे लुक कसे ट्राय करू शकतो. तुम्हाला यापैकी कोणता लुक आवडला मला नक्की सांगा. सोबतच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.